आज ना मी या भाऊच्या गावाकडे गेलतो ह्यांना तर काय आपली बाटली घेऊन स्वागत केलं भाऊ. हे बघ भाऊ अर्धा तास एक तास उभा राहून ना तुमचा भाऊ एस्टिमेट थकला मग काय तुमच्या भावाने डायरेक्ट निर्णय घेतला ते म्हणजे पायऱ्यावर बसायचा. डॉक्टर पाठीमागे तिकीट काढायला गेल्या मी त्या सीटवर बसून मस्त मध्ये व्हिडिओ काढला. बीड लातूर गाडी एवढी दमान झाली होती मला तर वाटलं काय नाही आपला 10-15 दिवस तर नक्कीच लागतात. बसल्या गाडी बसून आपण डायरेक्ट निघालतो रामेश्वरच्या रस्त्याने. किती बिवून असलं ना तुमच्या भावाला काहीच होत नाही कारण तुमचा भाऊ एकदम सनप्रूफच आहे. एक दोन गावची जिल्हा परिषद शाळा बघत आपण पोहोचलो तर रामेश्वर या गावामध्ये. रामेश्वर हे गाव एवढं मोठं आहे ना याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण गेलो. तिथं गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मोठं असं ग्रंथालय बघायला भेटलं. ग्रंथालय त्या ठिकाणचं निसर्गरम्य वातावरण लयच भारी वाटलं. मग तिथून आपण गेलो ह्या गावामध्ये असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे. प्राथमिक दवाखाना बी ना आपल्या तालुक्याच्या जिल्हा हॉस्पिटल पेक्षा मोठा आहे बघा. हे सगळं बघत होतं पण तेवढ्यामध्ये आपले जे भाऊ आले ते म्हणजे आपले नवनाथ भाऊ कारण आपण त्यांनाच भेटायला त्यांच्या गावात आपल्याला मग त्यांच्या गावच्या तालमीमध्ये घेऊन गेला. आणि त्यांच्या तालमीमध्ये ना या ठिकाणी मातीचं एकदम सुंदर असं महादेव बनवून ठेवलं होतं. जाऊन आपल्याला बजरंग बलीचं दर्शन झालं. मग तिथून आपण बाहेर निघालो तेवढ्यामध्ये आपले नवनाथ भाऊ थम्सअपची बॉटल घेऊन आले. मग काय थम्सअप ते सगळ्यांनी पेल ना आपले मित्र इथं सगळे बसले होते. असा होता आजचा आपला मिळला होता. कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. एवढा शेवटचा व्हिडिओ बघून लाईक